शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपालकृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्ध अवतरणिका. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला काल येवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाळ रुक्मीचे. 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा त्याचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. समंतकाचा 56वा. समंतक हरण शतधन्वोद्धार. फिरून द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया. 58वा सांगितया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम ब्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला.
शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विद्रोथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. आज चैत्र पौर्णिमा शके 1947. श्री हनुमंताचा जन्मोत्सवाचा दिवस आज चैत्र पौर्णिमा. आपल्या अयोध्येमध्ये जे आता मागच्या वर्षी राम मंदिराचं भव्य असं उद्घाटन झालं, त्या उद्घाटनापूर्वी जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी आचार्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांनी एक योजना आखली, 100 हनुमान चालिसा प्रकल्प. 100 कोटी वेळेस हनुमान चालिसाचं पठण सगळ्यांनी करावं असं त्यांनी आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे आपल्या रामदासी समूहामधून माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 2-4 जण आहोत त्यामध्ये. आणि आता जवळपास ती संख्या, म्हणजे जेव्हा मी त्यामध्ये आपलं पाठ जेवढे रोज होतात हनुमान चालिसाचे ते नोंदवायला सुरुवात केली, त्यावेळेस जवळपास 1-1.5 लाख पाठ झाले होते. आणि आता ते पाठ 16 कोटी जवळपास 36-38 लाख इथपर्यंत झालेले आहेत आजच्या दिवसापर्यंत. ते 100 कोटीपर्यंत व्हावं अशी ती योजना आहे. मला असं वाटलं होतं की 13 कोटी झालं की ते बंद होईल, पण आचार्य श्री किशोरजी व्यास यांनी मुद्दाम ते चालू ठेवलं की सगळ्यांच्याकडून एक भगवंताचं एक आराधना, एक जप आणि एक संकल्प पूर्ण होईल म्हणून त्याने ते सुरूच ठेवलेलं आहे. अजूनही ज्याने ते जॉईन केलं नसेल त्याने ते करावं. हनुमान चालिसा एक दिव्य असं स्तोत्र आहे, ते मंत्रसुद्धा आहे आणि त्याचा प्रभावसुद्धा चांगल्या प्रकारे दिसतो. असे अनेक अनुभव आपल्या कल्याण मासिकामधून दर महिन्यात कोणाचे येत असतात. दुसरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. निश्चयाचा महामेरू बहुतजनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला दिलेली सगळी ब्रीदावली, हे सगळ्या पदव्या ज्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु असणारे समर्थ रामदास स्वामी यांनी दिलेले होते. त्यांचा उज्ज्वल इतिहास काही नव्याने सांगण्यासारखा नाही, आपण तो नेहमी वाचा. आदरणीय श्री सुनीलदादा चिंचोळकर यांना एकदा प्रश्न विचारला होता, ते त्यांनी त्यांच्या प्रवचनात सांगितलं की मला एकाने विचारलं की शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे करावी का तिथीप्रमाणे करावी. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खूप चांगलं आहे. ते म्हणतात, शिवाजी महाराजांसारखा थोर पुरुषाची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, ती तारखेने करावी का तिथीने करावी यापेक्षा ती आपण रोजच साजरी करावी. हे उत्तर फार समर्पक असं होतं. आता तिसरा आजचा विशेष जो उल्लेख आहे तो म्हणजे श्री रामचंद्र महाराज आपचंदचे मठपती. समर्थांच्या नंतर योगीराज श्री कल्याण स्वामी, त्याच्यानंतर श्री शिवरामस्वामी आणि त्यांचे शिष्य असणारे रामचंद्र स्वामी किंवा रामचंद्र महाराज. या रामचंद्र महाराजांना श्री आत्माराम महाराजांचा अनुग्रह आत्माराम महाराजांना त्यांनी दिला. या रामचंद्र महाराजांची समाधी आपचंद मठामध्ये आहे, कर्नाटकामध्ये असलेला हा मठ. त्यांचे गुरु असणारे श्री शिवरामस्वामी आपण मागेच पाहिलं आहे आणि इतर पोस्टमध्ये सुद्धा मी दिलं की आपचंदचे शिवरामस्वामी आणि जगन्नाथ स्वामी तळवळ मठाचे हे स्वतः लव आणि कुशाचे अवतार होते. आता यावरून लक्षात घ्या या दोन्ही मठांच्या संस्थापकांचं किती मोठं योगदान असेल.
तर त्या रामचंद्र महाराजांची आजच पुण्यतिथी आहे, 248वी पुण्यतिथी आहे. त्यांचे गुरु असणारे शिवराम स्वामींची आता आपण पुढच्या वर्षी 300वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत. आणि त्यानंतर 1 वर्षामध्ये या रामचंद्र महाराजांची 250वी पुण्यतिथी साजरी करणार आहोत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपले शीख धर्माचे जेवढे म्हणून 10 गुरु झाले, त्यापैकी शीखांचे 9वे गुरु तेग बहादूर किंवा तेज बहादूर यांचासुद्धा जन्म जो आहे तो याच दिवशी आहे, 11 एप्रिल 1620. काही ठिकाणी 11च्या ऐवजी 21 दिलेला आहे. तो संदर्भ आपण सोडून देऊ. पण 1620मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांना त्यांच्या कार्यामुळे, त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे हिंद की चद्दर असा किताब त्यांना मिळाला होता. चद्दर म्हणजे जसं आपल्याला थंडी वाजल्यानंतर आपण एखादी चादर ओढून घेतो, ब्लँकेट ओढून घेतो आणि त्या थंडीपासून आपलं संरक्षण होतं, तसं त्यांनी सगळ्या हिंदू धर्माचं किंबहुना हिंदुस्थानाचं रक्षण केलं. हिंद की चादर. ते 10 गुरु जे होते ते गुरु नानक त्यांचे संस्थापक, नंतर अंगददेव, अमरदास, रामदास, अर्जुनदेव, हरगोविंद सिंग, हररायजी, हरकृष्ण आणि तेग बहादूर आणि त्यांचे पुत्र असणारे गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु. आज त्या गुरु तेग बहादुरांचे जन्मदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचंही स्मरण करूया. दिल्लीमध्ये आपण गेला तर लाल किल्ला जसा आपण प्रेमाने पाहतो तसंच त्या लाल किल्ल्यावर उभं राहायचं. समोर जो मोठा रस्ता दिसतो त्या रस्त्यावर थोडं अंतर पायी गेलं की एक जैन मंदिर आहे डाव्या बाजूला आणि त्याच्या पुढे गेले की त्या चौकामध्ये शीसगंध नावाचा गुरुद्वारा आहे, ज्या ठिकाणी या मुसलमानांनी अत्याचार करून या गुरु तेग बहादूर यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे. त्यांचं शीस जे आहे, त्यांचं मस्तक जे आहे ते त्या ठिकाणी अक्षरशः तव्यावर ठेवून ते भाजलं आहे. तो भाग म्हणजे शीसगंध गुरुद्वारा. आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे येऊ. दशमस्कंधाचा 81वा अध्याय आज आपल्याला पाहायचा. काल आपण याचा विचार केला आणि काल मी सांगितलं की या दोन्ही अध्यायामध्ये किंवा या भागवतामध्ये सुदामा हा शब्दच नाही आहे, ब्राह्मण असंच म्हणलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. तो ब्राह्मण जसा त्याच्या गावाहून निघाले, बारामती किंवा सुदामपुरी या निघाले आणि आपल्या द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये भगवंतांनी स्वागत केलं, खूप चांगलं स्वागत केलं, आपल्याकडे ठेवून घेतलं. त्यांच्या अंगावरचे वस्त्र सगळे खराब झालेले होते, त्या बदल्यात चांगली चांगली वस्त्र त्यांना दिली आणि त्यांचा सन्मान केला. इथपण आपण पाहिलं. आता शुकदेव जे आहे ते सांगतात की सगळ्यांच्या मनामध्ये असणारे जाणणारे जे ब्राह्मणांचे भक्त आहेत आणि सगळ्या संतांचं किंबहुना सर्वांचंच एकमेव आश्रयस्थान असणारे भगवान श्रीकृष्ण, त्यांनी त्या ब्राह्मणाबरोबर असा पुष्कळचा वेळ घालवला, पुष्कळ गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर आपला प्रिय मित्र तो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत असताना त्याने काही प्रश्न विचारले. किम उपायनम आनीतम ब्रह्मन मे भवता गृहात. तू घरून येताना, तुझं तर लग्न झालं हे पण तू मला सांगितलं आहेस, तर तुझ्या पत्नीने म्हणजे माझ्या बहिणीने माझ्यासाठी काहीतरी भेट दिलीच असेल म्हणे, तर ते तू काय आणलेलं आहेस ते मला दाखव. आणि मग त्या सांगतात, माझे भक्त अन्वेप्युपारतम भक्तैही प्रेमणा भूर्येव मे भवेत. प्रेमणा म्हणजे प्रेमाने माझे भक्त जेव्हा मला एखादी लहानशी सुद्धा भेटवस्तू अर्पण करतात, तेव्हा ती भेटवस्तू किती रुपयाची आहे, काय किमतीची आहे, किती त्रासातून त्यांनी आणलं, हे सगळं मी पाहत नाही, पण ती मला बहुमूल्य अशीच भेटवस्तू वाटते. पण त्याच्या उलट जे अभक्त आहेत, ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, ज्यांचा सद्गुरूंवर विश्वास नाही, जे ब्राह्मणाचा धनाचा अपहरण करतात, म्हणजे जे कर्माने वाईट कर्म करणारे जे आहेत, त्यांनी मला काही खूप मोठं पुष्कळ जरी आणून दिलं तरी मी संतुष्ट होत नाही. असंच या ठिकाणी एक श्लोक आहे, 3रा श्लोक. आता या श्लोकाच्या संदर्भामध्ये आपले भगवान श्री रामकृष्ण परमहंस
आता 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मी जाऊन आलो, दर्शन घेतलं. ते सांगतात त्यांचे जे 16 शिष्य होते, जसे समर्थांनी अनुग्रह दिलेले जसे शिष्य आहेत त्याप्रमाणे भगवान श्रीरामकृष्णांचे जे 16 शिष्य होते त्यापैकी विवेकानंद हे पहिले मोठे शिष्य, जे पुढे खूप ख्यातनाम झाले. ते म्हणतात की त्यांच्याकडे कालीमातेसाठी जो जो प्रसाद आला त्या प्रसादातला प्रत्येकच प्रसाद ते सगळ्या 16 जणांना वाटून देतात असं नाही, पण एखादा प्रसाद असा असेल की तो आल्यावर ते स्वतः स्वामीजींनाच देतात, नरेंद्रालाच देतात. आणि मग इतर जे भक्त होते ते प्रश्न विचारतात की तुम्ही सगळा प्रसाद त्यालाच दिला आणि आम्हाला का नाही दिला. तेव्हा ते म्हणतात, हा जो प्रसाद ज्याने आणला त्याच्या मागे त्याचं मन, त्याची बुद्धी किती कलुषित होती हे मी जाणतो आणि त्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्यावर होईल म्हणून मी तुम्हाला ते देत नाही, फक्त या नरेंद्रालाच देतो. म्हणजे सद्गुरू जे आहेत ते भक्तांच्या मनातलं सगळं ओळखतात आणि त्याप्रमाणे त्यांचं आचरण होत असतं. म्हणून अभक्ताने मला काहीतरी आणून दिलं तर त्याने मी संतुष्ट होत नाही, पण जो माझा खरा भक्त आहे त्याने आणून दिलेली एखादी छोटीशी वस्तू असेल तरी तीसुद्धा मला अत्यंत प्रिय आहे. आता पुढे एक श्लोक येतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिम उपरतम अश्नामी प्रयतात्मनः. आता हा 4था श्लोक या दशमस्कंदाच्या 81व्या अध्यायामध्ये आहे. हाच श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे, 9व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक आहे. आता एकच श्लोक 2 ठिकाणी का आला असा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो कोणाच्याही. आता 9वा अध्याय जो आहे त्यामध्ये अध्यायाच्या सुरुवातीपासून श्री भगवानुवाच असं म्हणून सगळे श्लोक दिलेले आहेत. आणि या ठिकाणीसुद्धा श्री भगवानुवाच, भगवान आता आपल्या मित्राबरोबर संवाद करत आहेत त्या ब्राह्मणाबरोबर, त्यामध्येच हा श्लोक आहे. म्हणजे हा श्लोक मुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचाच असल्यामुळे दोन्हीकडे सारखाच श्लोक आलेला आहे. आता या श्लोकाबद्दल आपल्याला समर्थ आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये जे सांगतात त्यासुद्धा ओव्या या ठिकाणी पाहण्यासारख्या आहेत. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे. भगवंताची भक्ती, सद्गुरूंची भक्ती, देवाची भक्ती करत असताना काया वाचा आणि मने, कायेने वाचेने आणि मनाने, मग ते पत्र असेल, पुष्प असेल, फळं असेल किंवा साधं पाणी का असेना, काहीतरी एका भजने संतुष्ट करावे, सार्थक करावे. आता अशाच आशयाच्या 3-4 ओव्या आपल्या ग्रंथराज दासबोधांमध्ये येतात. दुसरीकडे पहिले 2 चरण सारखे आहेत, पण 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये म्हणतात ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. अजून एका ठिकाणी काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. अर्चन भक्ती समासामध्ये पुन्हा हेच दिलं. म्हणजे या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं काय आहे तर काया वाचा आणि मने. मनाने रस्त्याने जाताना एखादं चांगलं फुलं दिसलं आणि ते आपल्या मनामध्ये आल्यावर किती छान फूल आहे, हे माझ्या हातात असतं तर मी ते भगवंतांना अर्पण केलं असतं, असं आपल्या मनात जेव्हा येतं तेव्हा ते फूल त्या भगवंताला अर्पण होत असतं. हा कलियुगाचा काय म्हणतात त्याला सद्गुण आहे कलियुगाचा, आणि ज्यामुळे परीक्षित राजाने त्याला सोडलं होतं, न मारता सोडलं होतं. म्हणजे संकल्पाने जे अर्पण होतं ते सुद्धा भगवंताला प्राप्त होतं, पण अनेक खोट्या गोष्टी करून अनेक असद्वृत्तीने मिळवलेल्या धनाने भगवंत संतुष्ट होत नसतो. आणि दुसरीकडे बद्ध लक्षणामध्ये सुद्धा अशीच ओवी येते, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे द्रव्यदारेचे करी भजन या नाव बद्ध. म्हणजे काया वाचा मने हे सगळं आहे, पण भगवंताचं पूजन नाही करत, पण द्रव्य आणि दारेचे करी भजन, बायको आणि संपत्ती याचंच भजन म्हणजे याचंच चिंतन जो करतो या नावं बद्ध, असं बद्ध लक्षणामध्ये सुद्धा दिलं आहे. आता इथे श्रीकृष्ण भगवंत जे आहे ते सगळ्या प्राण्यांच्या मनातील सगळं काही जाणतात. त्यामुळे हा ब्राह्मण आपल्याकडे आला त्याचं कारण काय असं त्याने विचार केला. आता ते म्हणतात, भगवंत म्हणतात की याने आत्तापर्यंत कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही. म्हणजे निष्काम भजन, सकाम भजन आणि निष्काम भजन. सकाम म्हणजे मनामध्ये काहीतरी काम मनात ठेवून आपण कोणाकडे जातो आणि ते मागतो आणि त्याने दिलं तर चांगलं वाटतं, नाही दिलं तर राग येतो सकाममध्ये.
पण निष्काम असेल तर मागणेनं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, अशी अवस्था ज्याची असेल तो भगवंताला जास्त प्रिय आहे. आता हा आपला मित्र जो आहे तो इथे आला आहे, त्याचं अजून एक कारण आहे भगवंताच्या लक्षात येतं. पत्न्या पतिव्रता यास्तु सखा प्रिय चिकीर्षया प्राप्तो मामस्य दास्यामी संपदो अमर्त्य दुर्लभा. की हा आपल्या पतिव्रता अशा पत्नीला, म्हणजे सुशीला त्याची पत्नी, तिला बरं वाटावं म्हणून या ठिकाणी मला भेटण्यासाठी आला आहे. आता ज्या अर्थी त्या पत्नीने याला पाठवलं, अर्थात त्याला पाठवण्यासाठी पुन्हा प्रेरणा या भगवंताचीच आहे. कारण ते एका भिक्षुकाच्या, एका साधूच्या रूपाने त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्या पत्नीला सांगितलं की तुमचे जे यजमान आहेत, सुधामदेव ब्राह्मण जे आहेत, ते भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश जे आहेत त्यांचे बालपणाचे मित्र आहेत. आता ही गोष्ट, हा विचार त्या पत्नीच्या डोक्यामध्ये घालण्याचं, ती प्रेरणा देण्याचं काम जे आहे ते सुद्धा भगवंताचं आहे. म्हणजे देवाच्या इच्छेने वर्तावे, देव सगळं करतो एवढं मात्र 100% लक्षात ठेवावं. मग आता इथे म्हणतात प्राप्तो मामस्य दास्यामी संपदा अमर्त्य दुर्लभा, म्हणून देवांनाही दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईल असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. मग आता पुढे आता ते म्हणतात त्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल. आता काय दिलं असेल असा विचार करतात, तेव्हा त्यांना दिसलं की याच्याजवळ काहीतरी एका कपड्यामध्ये, कुचैल वस्त्रामध्ये बांधलेलं काहीतरी आहे आणि हा सारखं त्या गोष्टी लपवतो. आता तो का लपवतो? कारण या ठिकाणी आल्यानंतर भगवंताचं ऐश्वर, द्वारकाधीश, त्याच्या एवढ्या 16,108 पत्नी, त्यांचे वेगवेगळे महाल, त्यांचे कामं करणारे दास दासी, तिथलं वैभव, हे सगळं पाहून याला आपण आणलेलं हे किती क्षुल्लक आहे आणि आपण किती दरिद्री आहोत याची जाणीव होते. म्हणून तो ती गोष्ट लपवून ठेवत असतो. पण भगवंतापासून कुठलीही गोष्ट लपवून राहत नाही. आणि भगवंताने विचार केला, अरे हे तुझ्याजवळ काहीतरी दिसतं काख्यामध्ये, तू लपवून ठेवत आहेस, आणि ते काय आहे असं म्हणून त्यांनी ते स्वयं जहार किमिन पृथुकतुंडला, म्हणजे पुन्हा तेच पोह्याचा चिवडा, जे काय असेल ते पोहे असतील किंवा पोह्याचा चिवडा असेल, बऱ्याच ठिकाणी हे भेद आहेत, ते त्याने आणून दिलं आणि भगवंताने ते ओढवूनच घेतलं. आता जेव्हा प्रेम असतं, जेव्हा आपण मॅनर्स वगैरे पाहायला लागतो, तेव्हा आपण म्हणतो नाही त्याची माझी अजून ओळख नाही झाली, कोणीतरी मधला आला पाहिजे, त्याने माझी ओळख करून दिली पाहिजे आणि त्याने ओळख करून दिल्यावर मी त्याच्याशी बोलेन. हा व्यवहार झाला, हे मॅनर्स झाले. पण जेव्हा मनापासून भक्ती असते, मनापासून प्रेम असते, तेव्हा आपण होऊन त्याच्याजवळचं आपण ओढून घेतो. आता एवढा कोट्याधीश असणाऱ्या भगवंताला त्या एवढ्याशा पुरचुंडीमध्ये काय आहे ही पाहण्याची उत्सुकता काय आहे? कारण त्यांनी त्या माझ्याबद्दल असलेल्या भक्तीमुळे हे सगळं आणलेलं आणि म्हणून स्वतःच ओढून घेतलं. आणि मग ते म्हणतात की माझ्या अत्यंत प्रिय अशी जी गोष्ट आहे ते म्हणजे तू ते पोह्याचा चिवडा ते तू घेऊन आलास, आणि हे नुसते पोहे मलाच नाही तर सगळ्या ब्रह्मांडाला सुद्धा तृप्त करतील. अशीच गोष्ट आमच्या तिरुपतीच्या बालाजीची जी पोथी आहे त्यामध्ये सुद्धा आहे. तिरुपतीचे बालाजी विवाहासाठी त्या नारायणपुराला जात असताना मध्ये संध्याकाळ झाली. आता या विवाहाच्या 2-3 अध्यायामध्ये प्रत्येक ठिकाणी जेवणाचाच उल्लेख आहे. सकाळ झाली की जेवण, दुपार झाली की भूक लागली, रात्र झाली की भूक लागली, भगवंत म्हणतात. तेव्हा ते म्हणतात शुकदेवांच्या आश्रमामध्ये जातात आणि शुकदेव म्हणतात की चला तुम्ही आता आला तर इथंच राहा आणि सकाळी इथून निघा, म्हणून हे तिथे थांबतात. बाकी सगळी मंडळी 3.5 कोटी 3.5 कोटीचा हिशेब त्यामध्ये दिलेला आहे, तो आपण मुळामध्ये वाचावा, त्यात आनंद वेगळाच आहे. आणि शुकदेव म्हणजे वैराग्याची मूर्ती, शुकासारखे पूर्ण वैराग्य देत, असं आपण समर्थांचं उदाहरण घेतो. त्या शुकदेवांनी तांदूळ घेतले, तिथलीच त्या चिंचेचं झाड, त्याचं चिंच घेतले, ते सगळं मिळून काय जे तयार केलं ते भगवंताला खाऊ घातलं. तर सगळी बाकीची मंडळी बाहेरच बसलेली आहेत. आता यांनी एक घास खाल्ल्याबरोबर त्या सगळ्यांना तृप्तीचा ढेकर आला.
असंच या ठिकाणी भगवंत म्हणतात की हे पोहे केवळ मलाच नाही तर सगळ्या जगाला तृप्त करतील. आणि मग असं म्हणून त्याने ती पुरचुंडी उघडली. त्यामध्ये जे पोहे चिवडा होतं त्यातला एक मुठी घेऊन आपल्या मुखामध्ये घातला. आता दुसरं मूठभर पोहे त्याने हातामध्ये धरले आणि ते धरलेलं पाहिल्याबरोबर भगवंताची पत्नी, पहिली पत्नी रुक्मिणी माता जी आहे तिने येऊन भगवंताचा हात धरला. आता का हात धरला याबद्दलसुद्धा अनेक प्रवचनकार वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. एक तर तिला वाटलं की एक मुठी खाल्ल्यानंतर हा जर एवढं ऐश्वर्य तिथे देत असेल या ब्राह्मणाच्या घरी, तर असं 2 केले, 2 दिले आणि तिसरं पण मुठभर खाल्लं तर कदाचित मलाही देऊन टाकेल. आणि म्हणून रुक्मिणी आणते म्हणते एतावत आलम विश्वात्मन, एतावता आलम विश्वात्मन. आलम म्हणजे भरपूर, पूर्ण. माणसाला या लोकी आणि परलोकातून आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या समृद्धीची प्राप्ती करण्यासाठी एक मूठभर पोहेसुद्धा खूप आहेत. नाहीतर लाखो आणि कोटींनी दान देणारे पण खूप असतात. पण काल जी मी गोष्ट सांगितली होती द्रविणप्रदाह त्या ब्राह्मणाची, त्यांनी द्रविणप्रदा हा भगवंताचं जे नाव आहे ते खोडून टाकलं. कारण ते काही त्याला पटत नव्हतं. हे काही बरोबर नाही. हे जर असतं तर माझी एवढी गरिबी का राहिली असती. पण भगवंताच्या योजनेने त्याच्याच घरी हा ब्राह्मण घरी नसताना पोतभर सोन्याचे चांदीचे सगळे दागिने घेऊन, धनधान्य घेऊन कोणीतरी आला आणि तुमच्या नवऱ्याने हे पाठवलं म्हणून त्याने आणून दिलं. हे लक्षात घ्या. तसं या ठिकाणी ती म्हणते की मला जर प्राप्त करायचे असते तर मूठभर पोहेसुद्धा पुरेसे आहेत. आलम, आलम म्हणजे मूठभर असेल किंवा आलम म्हणजे पूर्ण. जेवताना आपण म्हणतो अजून थोडं वाढा, अजून थोडं म्हणतो आणि मग शेवटी म्हणतो पोट भरलं आता आलम म्हणजे आता पुरे झालं. तसं या ठिकाणी म्हणतो ब्राह्मणस्ताम तू रजनी उषित अच्युत मंदिरे. आता ब्राह्मण त्या दिवशी त्याच महालात राहिला. आता भगवंताचा जो राजाधिराजा आहे त्याच्या महालामध्ये या ठिकाणी हा ब्राह्मण राहिला. खाऊन पिऊन इतका आनंद होता की त्याला असं वाटत होतं की आपण स्वर्गामध्येच आहोत. अशा आनंदात भुक्त्वा पित्वा सुखम मेने. भुक्त्वा आणि पित्वा. भुक्त्वा म्हणजे भूक लागल्यासाठी खाण्यासाठी आहे. पित्वा म्हणजे जे पाहिजे ते पिण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आहे. आत्मानं स्वर्गतम यथा. आपण आत्मरूपाने स्वर्गामध्ये आहोत असा आनंद त्या ब्राह्मणाला, गरीब ब्राह्मणाला झाला, कुचैल वस्त्र असणाऱ्या. आता हे झालं. आता सुद्धा मला आता आपल्या घरची आठवण यायला लागली. आता आपल्या मित्राची भेट झाली, दिवसभर खूप बोलणं झालं, हे सगळं झालं. आता ते म्हणतं की आता मला जायची वेळ आली. अरे पण मी तुला एक प्रश्न विचारला होता की इतक्या वर्षात तुझं लग्न झालं का. तर तू सांगितलं की माझं लग्न झालं, सुशीला माझी पत्नी आहे, आम्ही दोघे शिलोनच्या वृत्तीने काल आपण पाहिलं संसार करत आहोत आणि कसं तरी जीवन जगत आहोत. पण तुझ्या नामाशिवाय एकही क्षण आम्ही राहिलो नाही. असं झालं. तेव्हा ते म्हणतात आता तुला माझ्या जे पत्नी आहेत त्यांची ओळख करून देतो, तू त्यांना तू त्यांना आशीर्वाद दे. आमचे कृष्णचंद्र ठाकूर ज्यांचे भागवत सप्ताह अनेक होत असतात. प्रत्येकाने त्यांचा एकतरी भागवत सप्ताह जरूर ऐकावा. खूप चांगल्या प्रकारे रंगवून श्रीकृष्णाच्या सगळ्या लीला त्या सांगतात. एका याच प्रसंगामध्ये त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता त्या ठिकाणी भगवंताच्या ज्या पत्नी आहेत 8 तर त्यांच्या मुख्य पत्नी आहेत. रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, भद्रा आहे, जांबवती आहे, कालिंदी आहे, मित्रविंद आहे, लक्ष्मणा आहे आणि सत्य आहेत. या सगळ्या 8 पट्टराण्या. आता ह्या रुक्मिणीला तर या ब्राह्मणाने पाहिलंच होतं कारण तिने स्वतः त्या चवऱ्या ढाळल्या होत्या, भगवंताची सेवा केली होती. ती रुक्मिणी आता नमस्कार करून ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊ लागली. सौभाग्यवती भव. खूप आनंदाने अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता अष्टपुत्राने यांना 10 पुत्र झाले आणि 1 मुलगी झाली. आता ती रुक्मिणी आता नमस्कार करून बाजूला उभी राहिली.
लगेच आता सत्यभामा माता आली. तिने नमस्कार केला, याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तिसरी आहे भद्रा आली, चौथी आली, पाचवी आली, सहावी आली, सातवी आली, आठवी पण आली. आता यांना प्रश्न पडला या ब्राह्मणाला, अरे तुझ्या किती पत्नी आहेत काय मला सांगशील का नाही? नाही ते दिसेलच म्हणेल तुला. असं म्हणत म्हणत अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं एवढा मोठा आशीर्वाद देता देता हा ब्राह्मण असा थकून गेला की जवळपास 500,000 पत्नी येऊन गेल्या, आशीर्वाद घेऊन गेल्या. तर शेवटी थकल्यामुळे एवढं मोठं भव 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 एवढंच म्हणायचा. आत्तापर्यंत हात तरी वर करत होता, आता हात वर करायची सुद्धा त्याची ताकद राहिली नाही. हा प्रसंग अनेक भागवत सप्ताहामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगतात. आता तो आपल्या या मूळ भागवतामध्ये नसला तरी इतर ठिकाणी कुठे न कुठे त्याचा उल्लेख झालाच असेल, म्हणून ते सगळे सांगतात. तर अशा प्रकारे एक एक पत्नी येऊन त्या ठिकाणी नमस्कार करून जाते. 16,108. तेव्हा म्हणतो, अरे एका सुशिलेबरोबर संसार करताना माझी किती ओढाताण होते हे माझं मलाच माहिती. आणि तू तर या ठिकाणी आनंदाने हा एवढा मोठा पसारा सांभाळून आहेत. 16,108. त्यांचे 10 मुलं प्रत्येकीचे आणि 1 कन्या, असं सगळं कोटीचा हिशेब आहे त्यांचा सगळ्यांचा मिळून. आता त्या तो ब्राह्मण त्या महालामध्ये राहिला आणि दुसऱ्या दिवशी मग त्याने सांगितलं, कृष्णा आता आपली भेट झाली, खूप झालं, आता मला जाऊ द्या, आता मी आता परत जायला निघतो. आत्तापर्यंत त्याच्या अंगावरचे जुने वस्त्र वगैरे सगळे भगवंताने काढून घेतले आणि नवीन चांगले वस्त्र अलंकार सगळे त्याला घालायला दिले. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा ते म्हणतात, अरे चाललास का? बरं मग मी तुला सोडायला येतो, पण जाण्यापूर्वी तुझे वस्त्र घेऊन जा ना म्हणे. म्हणजे आत्तापर्यंत यांनी घातलेले जे मौल्यवान वस्त्र अलंकार असते ते काढून घेतले आणि पुन्हा जुने फाटके वस्त्र, धोतर, उपरणं, पंचा ते त्यांच्या हातात दिलं, काठी दिली आणि भगवंत त्यांना सोडण्यासाठी बाहेर निघाले. त्यानं वंदन केलं, त्याच्या मागोमाग काही अंतर गेले आणि त्याला निरोप दिला. आता भगवान श्रीकृष्णाच्या घरी जाऊन आल्यावर या सुदाम्याच्या मनामध्ये काय काय प्रश्न आले त्याचा विचार करत सुदामा आपल्या गावाकडे जायला निघाला. अहो ब्रह्मण्यदेवस्य दृष्टा ब्रह्मण्यता मया यद दरिद्रतमो लक्ष्मीर मा श्लिष्टो बिभ्रतो रसी. आता तो म्हणतात की याला मी काय दिलं? या कसे पोहे, कसे तरी 4 ठिकाणाहून आणलेले पोहे, किती जुने होते, किती वास होता, हे सगळं यांनी पाहिलं नाही आणि भगवंत भावाचा भुकेला असं म्हणतात, त्याचा प्रत्यय त्याला या ठिकाणी आणला. परंतु कृष्णाच्या दर्शनामुळे, म्हणजे मी इथे का आलो, अयम ही परमो लाभो, माझा लाभ काय की भगवंताचं दर्शन होईल त्याच्यासाठी मी आलो. आता मी काही मागणार नाही, आत्तापर्यंत मी याच्या वृत्तीने कधीच राहिलो नाही, शिलोनच्या वृत्तीने सगळा संसार केला, त्यामुळे न मागता इथून मी निघालो, हे पण खूप चांगलं केलं. आणि मी मागणार तरी काय, कारण मी आणलं काय ते एवढेसे पोहे आणले, पण ते सुद्धा यांनी किती आनंदाने स्वीकार केलं. यद दरिद्रतमो लक्ष्मीर मा श्लिष्टो बिभ्रते रसी. सगळ्या ब्राह्मणांना देव मानणारा भगवान श्रीकृष्ण आणि त्याची ब्राह्मणाबद्दलची असणारी भक्ती, प्रेम जे आहे ते मला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता ज्या भगवंताच्या वक्षस्थळावर लक्ष्मीचा निवास आहे, लक्ष्मी विराजमान असते, जी लक्ष्मी अहोरात्र त्या भगवंताची चरणसेवा करते आणि ज्याच्या हृदयाशी लक्ष्मी आहे तो येऊन मला, माझ्यासारख्या एका दरिद्री माणसाला, मित्राला आपल्या हृदयाशी त्याने कवटाळलं. हा प्रसंग मात्र त्याच्या डोक्यातून कधीच गेला नाही. मग म्हणतो, क्वाहम दरिद्र पापियान क्व कृष्ण श्रीनिकेतनः ब्रह्मबंधुर इति स्माहम बाहुभ्याम परिरंभिता. बाहुभ्याम परिरंभिता. त्याने येऊन मला दोन्ही बाहूंनी पसरून मला आलिंगन दिलं. पण मी काय केलं, मी कसा होतो, क्वाहम दरिद्र, माझ्यासारखा दरिद्री कोण असेल, किती मी दरिद्र आहे. आणि पापिया, माझ्यासारखा पापीसुद्धा दुसरा कोणी नसेल. क्व कृष्ण श्रीनिकेतनः, आणि कुठे तो कृष्ण, श्रीनिकेतन, निकेतन म्हणजे राहण्याचं स्थान,
ज्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष्मीचं राहण्याचं ठिकाण आहे असा तो, आणि त्याने मला एवढं आलिंगन दिलं, हे सगळं आठवत त्याचा प्रवास सुरू आहे. निवासित प्रियाजुष्टे पर्यंके भ्रातरो यथा. आपल्या घरातला प्रसंग पहा. आपण बसलो आहोत, आपली पत्नी आहे, मुलं बरोबर आहेत, बाहेरून आपले मोठे बंधू आल्याबरोबर आपण त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पलंगावर आणून त्यांना बसवतो. तसं याने मला रुक्मिणी मातेच्या पलंगावर सुद्धा नेऊन बसवलं, जसं काही मी याचा मोठा भाऊच होतो. निवासित प्रियाजुष्टे पर्यंके भ्रातरो यथा. भ्रातरो यथा म्हणजे मोठ्या भावासारखा मला त्याने सन्मान दिला. आणि एवढंच नाही, पण शुश्रूषया परमया संवाहनादिभिः पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत. भगवंताची, सद्गुरूची, आलेल्या अतिथीची आपण पूजा करतो, हे ठीक आहे, पण त्याच्या उलट, म्हणजे काल मी जसं उदाहरण सांगितलं आमच्या आनंद स्वामी निलंगा मठाचे, ज्यांची स्वतःची पूजा समर्थाने केली. इतर शिष्यांनी समर्थांची पूजा केली वसंत पंचमीच्या दिवशी, पण त्याच दिवशी समर्थ या आनंद स्वामींना म्हणाले, थांब आता तू नको पूजा करू, तू बस या ठिकाणी आणि मीच तुझी पूजा करतो. आता त्यांनी पूजा केली, आपल्या गुरूने आपल्याला गंध लावलं, आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं की ते गंध निघून जाईल, आणि म्हणून हे आनंद स्वामी स्नान करायला तयार नव्हते. आता सगळ्या भक्तांच्याकडून समर्थांच्या कानावर आलं की अरे हा आनंद अजून स्नान करत नाही, अजून काही अनेक उरकलं नाही. तेव्हा समर्थाने त्याला बोलावलं. ते म्हणतात, मी कसं स्नान करू? तुमच्या हाताने माझ्या शरीरावर हे गंध लावलेलं आहे, स्नान केलं तर ते सुद्धा निघून जाईल. म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणचा असणारा जो भाव या आनंद स्वामींच्या ठिकाणी होता तो लक्षात घ्या. तसं या ठिकाणी हा म्हणतो की त्याने मला नेऊन पलंगावर बसवलं. त्याची पत्नी रुक्मिणी जी आहे तिने माझं पादसंवहन केलं. सगळं त्या ठिकाणी मला जसं देवतांचं आपण सगळं करतो तसं यांनी दोघांनी मिळून माझं केलं आणि चांगली सेवासुद्धा केली, माझी पूजासुद्धा केली. आता कारण आता हा रस्त्याने जाताना हे सगळं डोक्यामध्ये विचार चालू आहे. अधनोयम धनं प्राप्य माद्यन्युच्चैर्न मां स्मरेत इति कारुणिको नूनं धनं मे भूरी नादतात. आता भगवंताने आपल्याला निघताना काहीच दिलं नाही, उलटं त्या आपले जे जुने कपडे होते तेच आपल्याला परत केले. धन तर काही दिलंच नाही. आणि मी सुद्धा पक्का निग्रह करून गेलो होतो की त्याच्याकडे गेल्यानंतर काहीच मागायचं नाही, कारण त्याला सगळ्यांचं सगळं समजतं, मग आपण कशाला मागायचं. पण तरी पण माणसं मागतात. जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसा वासना. देव या शब्दाचा अर्थ समर्थाने किती चांगल्या प्रकारे केला, काहीतरी द्या, देव 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 बाई तसं. आणि मग म्हणतात की भगवंताने आपल्याला का नसेल दिलं याचा विचार त्यांनी केला की हा दरिद्री आहे, याला जर आपण धन दिलं तर या धनामुळे याच्या ठिकाणी गर्व, अहंकार, ताठा, मद सगळं येईल आणि इतरांच्याकडे तो मत्सराने पाहील. जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे जास्त मत्सराने पाहील की हे माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत कसे, असा विचार याच्या मनामध्ये येईल आणि माझ्याबद्दल असलेली भक्ती हळूहळू कमी होत जाईल. आणि म्हणून मला भगवंतांनी काहीच दिलं नाही. इति कारुणिको नूनं धनं मे भूरी नाददात. नाददात म्हणजे न दिलं, ददात म्हणजे देणं. मग इति तच्चिंतयंत प्राप्तो निजग्रहांतिकम. आणि प्रवास चालू आहे आणि होता होता ते आपल्या घराच्या जवळ आले. आता दान कसं द्यावं याबद्दल गीतेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा एक श्लोक येतो. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणेत्र देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृता. सात्विक दान कसं असतं की ज्यामध्ये देश, काल आणि पात्रता या तिन्ही गोष्टी पाहून दान द्यावं. दातव्यम इति यद्दानं ते सात्विक दान आहे. पण एखाद्या कारखानदाराने दिवाळी आली म्हणून आपल्या लोकांना बोनस देणं हे मात्र दान सत्पात्री नाही, कारण त्याच्यामध्ये त्याचा मतलब असतो. यांना हे दान दिल्यामुळे हे चांगल्या प्रकारे काम करतील आणि आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल, म्हणजे कुठेतरी सकाम पद्धतीने हे दिलेलं दान आहे. तसं
या ठिकाणी म्हणतो की म्हणून मला भगवंताने थोडंसुद्धा धन दिले नाही. आणि त्याचं बरोबरच आहे, कारण कोणी असंच विचार करेल की मी याला जर भरपूर संपत्ती दिली तर हा मला पुन्हा विचारणार पण नाही. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भगवंताचा स्वार्थ आहे असं सर्वसाधारण माणसाला वाटतं. पण भगवंत हा स्वार्थाच्या पलीकडे आहे. त्याला कशाचीही इच्छा नाही, त्याला काही मिळवायचं नाही, त्याला काहीही करायचं नाही, तरी पण तो सगळं काही करतो. अर्जुनाचे घोडे आहेत, त्यांना स्नान घेतलं, त्याचा खराडा केला, प्रत्येक गोष्ट तो करतो. पण ते करत असताना त्यापासून त्याला स्वतःला काही मिळवायचं नसतं, तरी पण तो करतो. आता हा ब्राह्मण आपल्या घराजवळ आला, आपल्या गावात आला, आपल्या घराजवळ आला. आता गाव, रस्ता वगैरे सगळं जसा होता तसा आहे, पण आल्यावर तो जरा बुचकळ्यात पडला. प्रत्येक गोष्ट त्याला काहीतरी नवीनच दिसत होती. सूर्य, अग्नी आणि चंद्र या सगळ्यांचं तेज एकवटलेलं असं ते वेगवेगळे महाल त्याने त्या ठिकाणी पाहिले. बरोबर आपल्या घरापाशीच तो आला आणि ते सगळं पाहत होता. आणि मग त्या ठिकाणी समर्थ आपल्याला एक गोष्ट सांगतात, अंतरी वसता नारायणे लक्ष्मीच काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. अंतरी वसता नारायण, आपल्या अंतरंगामध्ये त्या भगवंताने जेव्हा प्रवेश केला तेव्हा लक्ष्मीच काय उणे. कारण भगवंत आपल्या अंतरंगामध्ये आला म्हणजे त्याची चरणसेवा करण्यासाठी लक्ष्मी तर येणारच आहे. त्याबरोबर तिचं निवासस्थान असलेलं भगवंताचं हृदय त्या ठिकाणी ते असणारच आहे. मग तिला वेगळं आमंत्रण द्यायची गरज नाही. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, एखाद्या पुत्र असलेल्या सौभाग्यवती स्त्रीला आपल्या घरी जेवायला बोलवायचं असेल तर जाऊन आपण तिला फक्त स्वासनेला कुंकू लावतो आणि उद्या आमच्याकडे या भोजन प्रसादासाठी. तिला काही सांगत नाही, तुमच्या कडेवरच्या मुलालासुद्धा घेऊन ये, हे काही सांगावं लागत नाही. तसंच या ठिकाणी अंतरी वसता नारायणी लक्ष्मीचं काय होणे. आणि मग एवं मीमांसमानं तम नरा नार्यो अमरप्रभा प्रत्यगृह्णन् महाभागम गीतावाद्येन भूयसा. आता एवढं सगळं सुरू असताना अचानक त्या ठिकाणी 150 माणसं दिसली यांना, त्यांच्याकडे येत होते. ते कसे होते तर देवतांसारखे होते. आत्तापर्यंत देवाच्या प्रतिमा, देवाच्या मूर्ती जेवढ्या म्हणून सुदामाने पाहिल्या असतील या ब्राह्मणांनी, तसेच कपडे घातलेले, तेच रूप असणारं, तेच सगळं सौंदर्य असणारं असे कित्येक स्त्री पुरुष वाजत गाजत त्यांच्याकडे आले. कशासाठी? ते या ब्राह्मणाचं स्वागत करण्याचं. आता भगवंत असं वाटत होतं, सुदामाला असं वाटतं की हे तर काय आपल्या ओळखीचे नाहीत, कोण आहेत कोणास ठाऊक, आणि एवढं सुंदर रूप आहे, अलंकार आहे, सगळं आहे, कदाचित हे स्वर्गातून भगवंताने त्यांना पाठवलं असेल. आता एवढा सगळा आवाज कलकलाट ऐकला. पतिव्रता पतिम दृष्ट्वा प्रेमोत्कंठ अश्रुलोचना. आता यांची पत्नी जी होती, सुशीला जी होती, त्या महालातून बाहेर आली. आता पत्नी जी बाहेर आली, त्या पत्नीला पाहिल्यावर यांनी आपल्या पत्नीलासुद्धा ओळखलं नाही. दिसते तर आपल्या बायकोसारखीच दिसते आहे, पण ही काहीतरी वेगळीच आहे, माझी बायकोच नाही असं जेव्हा म्हणाले तेव्हा तिला पण आश्चर्य वाटायला लागलं. आता या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. ती जी पत्नी आहे, सुशीला जी आहे, ती तिच्या मनामध्ये एक गोष्ट असते. ती पत्नी असं म्हणते की आमच्याकडे दारिद्र्य एवढं आहे आणि त्या दारिद्र्यापोटी तुम्ही आता यांना भेटायला जा. तर ते जाताना जो निरोप देते तो निरोपसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तो निरोप म्हणजे ती असं म्हणते की एक मासोदय पाखमे 2 एकादशी होय, सो प्रभू दीनदयालने नीतप्रती दीनी मोय. त्याचा अर्थ असा, 1 मास मे द्वैपाक, प्रत्येक महिन्यामध्ये 2 पंधरवाडे असतात. कृष्ण पक्ष, शुद्ध पक्ष, वद्य पक्ष किंवा शुक्ल आणि कृष्ण पक्ष, 2 पक्ष, आणि प्रत्येक पक्षामध्ये 1 एकादशी असते, शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी. आता ती सुशीला असं म्हणते, पण आमच्या घरी मात्र सगळ्यांसाठी जसं महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, सो प्रभू दीनदयाळ, हा भगवंत एवढा दीनांच्या बाबतीत दयाळू आहे, कारण त्याने आम्हाला काय दिलं, नितप्रती दीनी मोय, रोज एकादशी आम्हाला घडावी अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला ठेवलं. आता हा विचार
तिच्या मनातला आहे. तिच्या गावामध्ये असताना तो ब्राह्मण इकडे द्वारकेला निघण्याच्या अगोदरचा विचार तिच्या मनामधला आहे. आता हा विचार पाहून भगवंतानी, आता हा जेव्हा परत जात होता तेव्हा भगवंतानी त्याचं उत्तर दिलं. आणि ते भगवंत मनाने त्या सुशिलेला सांगतात, होनी थी सो हो गई. जे व्हायचं ते तर होऊन गेलं आहे. होनी थी सो हो गई, अब न ऐसी होय. आत्तापर्यंत जे झालं ते तर झालंच, ते आपापल्या कर्मानुसार झालं. पण आता मात्र असं होणार नाही. पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण ही म्हणते ना, लोकांच्या घरी तर प्रत्येक पंधरवड्यामध्ये महिन्यामध्ये 2च एकादशी असतात, पण आमच्याकडे तर 12ही महिने एकादशी, सगळे दिवस एकादशी, म्हणजे उपवास, गरिबी, दारिद्र्य. मग आता भगवंत म्हणतात, भाभी तेरे भवन में नित्य द्वादशी होय. द्वादशीला, एकादशीला तर आपण उपास आहे म्हणून भरपूर आणून ठेवतो, भरपूर खातो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणतो कालची एकादशी झाली, मग आता जरा जास्त चांगलं काहीतरी करा. असं जेव्हा आपण करतो तेव्हा ते म्हणतात की भाभी तेरे भवन में नित्य द्वादशी होय. आत्तापर्यंत एकादशी म्हणून तुम्ही एवढ्या हालामध्ये कष्ट केले, पण स्वतःहून माझ्याकडे काही मागितलं नाही. देवाच्या इच्छेने करा, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजती स्वभावे कृपाळू देव. अशा प्रकारे सुदामाचं घर, त्याचा वाडा, त्याचं सगळं गाव हे धनधान्याने समृद्ध असं केलं. आणि मग पुढे म्हणतात, आता याने त्या पत्नीबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश केला. ती पतिव्रता सुशीला या आपल्या पतीकडे पाहून तिला काय बोलावं हे सुद्धा सुचत नव्हतं. पत्नीं विस्फुरंती दैवीं वैमानिकीम इव दासीनाम निष्ककंठीनाम मध्ये भांती स विस्मितः. तिला काही समजतच नव्हतं. आणि शेवटी जेव्हा माणसाला काही समजत नाही, भगवंताची कृपा आहे हे जेव्हा त्याच्या मनामध्ये येतं, तेव्हा तो फक्त डोळे बंद करतो, दोन्ही हात जोडतो आणि आपलं मस्तक लवतो. तसा तिने नमस्कार केला, मनोमन आलिंगन पण दिलं आपल्या पतीला मनोमन. आणि मग त्याला घरात घेऊन गेली. आता घरात गेल्यावर घरातलं सगळं वैभव जे आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. आसनानीच हेमानी मृदुपस्तरणानीच. अस्तराणी म्हणजे सगळे वस्त्र म्हणजे पांघरूण अंथरूण जे आहे ते सगळं, ते कसं आहे, मृदू, अगदी मऊ अशा गाद्या उशा सगळ्या आहेत. आसनानीच हेमानी म्हणजे बसायचं आसन जे आहे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये सोफा सेट, टेबल, खुर्च्या जे आहेत ते सुद्धा सोन्याचे होते. असं सगळं वैभव पाहिलं. आणि विलोक्य ब्राह्मणस्तत्र, हे सगळं पाहून ब्राह्मणाच्या मनामध्ये आलं की समृद्धी सर्व संपदा, सगळी ही संपदा, हे सगळं पैसा, हे सगळं वैभव जे आहे, ती समृद्धी मला कोणामुळे आली, तर ती भगवंतामुळे आली. तर्कयामास निर्व्यग्र स्वसमृद्धीम अहैतुकी, कुठल्याही प्रकारचा हेतू मनात न ठेवता मी भगवंताची भक्ती केली. आणि त्याचा परिणाम म्हणून भगवंताने मला न सांगता माझ्या अंगावरचं वस्त्र पुन्हा मला परत केलं. मी जसा गरीब तिथे गेलो तसाच मला अवस्थेमध्ये त्याने परत पाठवलं. त्याने मला काही धनदौलत पण दिली नाही, पण ही सगळी कृपा त्या भगवंताचीच आहे. मुंडकोपनिषदामध्ये एक मंत्र येतो, भिद्यते हृदयग्रंथीस छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भगवंताची एकदा आपल्यावर दृष्टी झाली, कृपादृष्टी झाली, भगवंताने आपल्याकडे प्रेमळ मनाने दृष्टीने पाहिलं, तेव्हा काय होतं, तर भिद्यन्ते हृदयग्रंथीश्च, आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या सगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या सगळ्या फुटून जातात. छिद्यन्ते सर्व संशय, मनामध्ये असणारे प्रपंचाविषयीचे जे संशय असतील, आमच्याकडे तर रोजच एकादशी आहे, लोकांकडे महिन्यातून 2च असतात, हे सगळे संशयसुद्धा फिटून गेले. क्षीयन्ते यस्य कर्माणि, क्षीयन्ते म्हणजे जे जे कर्म आपण आतापर्यंत केलं त्या कर्माच्या बंधनातून भगवंत मुक्त करतो. तस्मिन् दृष्टे परावरे, दृष्टे म्हणजे त्या भगवंताचं दर्शन, परावरे जो या सगळ्यांच्या पलीकडे असणारं आहे, त्याचं दर्शन झाल्यानंतर असा प्रकारचा परिणाम आपल्या जीवावर होतो, आपल्या भक्तांवर होतो. असा एक मंत्र आपल्या
मुंडकोपनिषदामध्ये आलेलं आहे. आता भगवंताजवळ आता तिथे जाऊन प्रत्यक्षपणे काही मागितलं नाही, पण आता घरी आल्यानंतर हे मनाने आता मांडतात की भगवंता तस्यैव मे सौहृद सख्य मैत्री ही. भगवंता मला काही द्यायचं असेल तर मी आता म्हणतो की सौहृद सख्य आणि मैत्री, तुझ्याबद्दलचा मैत्रीभाव माझ्या मनामध्ये असाच टिकून राहावा. सख्य जे आहे, सख्य तरी खरेच करावे, सख्य भक्तीमध्ये समर्थ सांगतात. तसंच सौहृद, सुहृद म्हणजे त्याचं आणि माझं हृदय एकाच पातळीवर असणं, त्यालासुद्धा तो निरासक्त आहे तर मी जर आसक्त असेल तर मी सुद्धा निरासक्त झालो पाहिजे आणि ती अवस्था माझी तशीच टिकून राहावी. आणि त्यासाठी भगवंता दास्यम पुनर्जन्मनी जन्मनी स्यात्, मी पुन्हा पुन्हा जरी जन्म घेतला तरी तुझं दास्यत्व मला अखंडपणे दे, असं त्यांनी मागणी केली. महानुभावेन गुणालयेन, असा महानुभाव असणारा भगवंत, गुणालयेन गुणांचा आलय असणारा तो आहे. आणि म्हणून त्याच्याकडे हे सगळं मागणं त्या ब्राह्मणाने मागितलेलं आहे. आता भक्ताय चित्रा भगवन ही संपदो राज्यम विभूतीर्न समर्थत यत्यजः. अजन्मा भगवान श्रीकृष्णाने धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदाने कसं अधपतन होतं हे भगवंताने अनेक उदाहरणाहून आत्तापर्यंत पाहिलेलं होतं. आणि त्यामुळे याला धन असं प्रत्यक्षपणे दिलं नाही, पण त्याची सगळी सोय करून दिली. तो ब्राह्मण त्यागपूर्वक अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी राहून आता आपला संसार करू लागला. कसा, जो काही विषय उपभोग असेल तो करू लागला. समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, संपदा मिळवून भोगावी सावकाश. आपण दरिद्रीच राहायला पाहिजे असं नाही, आपण प्रयत्न केले तर आपण आपलं नशीबसुद्धा बदलू शकतो. आणि त्या प्रयत्नाने आपण जे प्राप्त होईल त्यामध्ये सुखाने समाधानाने राहू शकतो. पण मनाचं समाधान, चित्ताचं समाधान हे फार महत्त्वाचं आहे. आता भगवंत अजिंक्य आहेत, भगवंतांना कोणीही जिंकू शकत नाही, हे सगळं आपण अनेक प्रसंगातून आत्ता पण पाहिलं. मग ते कितीही दुष्ट असो, कालयवन असो, कोणी असो, त्यामध्ये भगवंताचाच विजय झालेला आहे. आणि तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, म्हणजे त्याचा जो शिष्य आहे अर्जुनासारखा, त्याला हे सगळं प्राप्त होतं. कारण भगवंत स्वतः जरी अजिंक्य असला तरी भक्त आपल्या शब्दाने, आपल्या भावनेने, आपल्या निष्ठेने त्या भगवंताला जिंकून घेतो. धरीला पंढरीचा चोर, खूप छान अभंग आहे. आता माझ्या मनातली जी गाठ होती छिद्यन्ते हृदयग्रंथी, ती सगळी आता तुटलेली आहे आणि भगवंताचा आश्रय मला प्राप्त झालेला आहे. तद्धाम लेभे चिरतः सताम गतिम, म्हणून मला असं स्थान प्राप्त झालं असं त्याच्या जेव्हा मनामध्ये येतं. आणि मग तो म्हणतो, एतत् ब्रह्मण्य देवस्य श्रुत्वा ब्रह्मण्यतां नरः लब्धभावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. प्रत्येक अध्यायामध्ये आतापर्यंत 25-50 पण आलं असेल, तेच आता शेवटच्या श्लोकामध्ये येतं. ब्राह्मणांना आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची, महत्त्वाचं, ब्राह्मणांना देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची ही ब्राह्मण भक्ती जो श्रवण करतो, ब्राह्मण भक्तीचा हा एक आदर्श नमुना भगवंतांनी या ठिकाणी घालून दिला. त्याला भगवंताच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो. या सगळ्या कथा सांगताना, ऐकताना, एखाद्या चांगल्या प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये जेव्हा आपण रंगून जातो तेव्हा एक होतं, काही क्षण का असेना आपल्या संसारातलं जे काय सुखदुःख असेल, जे काय रडगाणं असेल, त्याचा विसर आपल्याला निश्चितच पडतो. आणि म्हणून भगवंताच्या चरणाविषयी एक प्रकारचं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतं. देवर्षी नारदाने ती भक्ती आणि तिचे 2 वृद्ध पुत्र जे होते, ज्ञान आणि वैराग्य, त्यांच्यासमोर आश्वासन दिलं होतं की आता मी तुझी स्थापना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये करेन, तरच मी ह्या नारद या नावानं शोभेल, नाही तर मी ते नावसुद्धा टाकून देईल. आणि मग तशा प्रकारच्या भक्तीचा उदय अशा प्रकारच्या श्रीमद्भागवताच्या रूपाने सगळ्यांच्या ठिकाणी झाला. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा तो जीव सगळ्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. तुकाराम महाराज जे म्हणतात, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे.
म्हणजे जमा खर्च, जो काय जमा खर्च असेल, जे काय आमचं पाप असेल किंवा पुण्य असेल, ते सगळं तुझ्याच बोडख्यावर. आता बोडख्यावर शब्द का? कारण का? प्रेमापोटी, प्रेमापोटी, जवळच्या संबंधापोटी आलेला हा सर्वसाधारण भाषेतील शब्द आहे. पण भाव मात्र तो भगवंत आहे आणि मी त्याचा भक्त आहे. लब्ध भावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. कर्माच्या बंधनामध्ये तो अडकत नाही. मग हे पुण्यकर्म केलं, हे पापकर्म केलं, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात आणि ते नीतिशास्त्राला धरून असणाऱ्या गोष्टी असतात. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खरं म्हणजे, पण जास्त विस्तार न करता या ठिकाणी आपण थांबूया. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे पृथुकोपाख्यानं नाम 81तमोध्यायः 81वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम. एक मिनटं, एक आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आदी अवनी, ती अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.